तुम्हालाही आवडते का ही भाजी, फ्लावर आणि बटाटा? तर चला आज मस्त सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. अगदी कोणीही कमी प्रमाणात ही भाजी बनवू शकतो. आणि याच्यामध्ये बघा मी कांदा टोमॅटो वापरलेला आहे, बाकी काहीसुद्धा नाही आहे. आणि कोथिंबीर नव्हती तर माझ्याकडे मी कस्तुरी मेथी होती, मी ती वापरलेली आहे. आणि मी अगोदर कढईत गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर मोहरी टाकली आणि कांदा टाकून घेतला, मस्त परतला. त्याच्यानंतर त्याला तो थोडासाच परतायचा, जास्त लाल होऊ द्यायचा नाही. आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला. टोमॅटो टाकल्यावर थोडीशी 1-2 मिरची टाकायची, हिरवी मिरची. त्याने काय होतं फ्लेवर जो आहे ना तो छान येतो, म्हणजे चव भाजीची पण जरा बदलते. आणि माझ्याकडे काही घरगुती मसाले पण आहेत, लाल तिखट वगैरे. आणि थोडासा आपण चिकन किंवा मटनचा जो मसाला असतो ना तो टाकायचा, एकदम मस्त खमंग भाजी लागते ही. आणि मी थोडीशी मुगाची डाळ पण टाकलेली आहे. मुगाची डाळ, फ्लावर आणि बटाटा हे टाकून मस्त अशी भाजी केलेली आहे. किती सुंदर भाजीचा कलर पण आलेला आहे, बघू शकता तुम्ही. हळद वगैरे टाकून घेतलेलं, मीठ पण टाकलेलं आहे चवीपुरतं. आणि लास्टला भाजी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ना लिंबू पिळून घ्यायचं आहे, म्हणजे चव पण कशी एकदम मस्त लागते. आणि मी थोडंसं ना ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकलेली ही बघा, तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे. आणि मस्त चव लागते कस्तुरी मेथीने. पण कोथिंबीर नाही टाकली ना तरी चालते, म्हणजे कोथिंबीर असेल तर टाकाच, पण नाही म्हणून मी टाकलेली आहे. आणि सबस्क्राईब करा. चला टाटा, बाय बाय.